मंडळी, 27 मेला आहे अधिक महिन्यातील पहिली एकादशी. आता अधिक महिना सुरू होऊन 8पेक्षा जास्त दिवस झालेले आहेत. पण अजूनही तुम्ही काही विशेष साधना उपासना काही केली नाही किंवा तुम्हाला जमलं नसेल तुमच्या रोजच्या दिनचर्येमुळे, तर काही हरकत नाही. पण हा 27 मेचा जो दिवस आहे ना, मात्र हा दिवस तुम्ही मिस करू नका. कारण ह्या महिन्यातील एकादशीचं महत्त्व काही वेगळंच आहे. अधिक महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते. तसेच त्यांच्या वेगवेगळ्या अवतारांची पूजा केली जाते. तर हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. पण एकादशीचा दिवस हाच मुळात भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असणारा दिवस आहे. आणि म्हणूनच ह्या दिवशी नक्की काय करावं तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इतर वेळी तुम्ही उपवास करत नसाल एकादशीचा, तरी ह्या एकादशीला उपवास नक्की करा. त्यामुळे पापांचा क्षय होतो, मन शुद्ध होते, मन सकारात्मक बनतं. आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक अडचणी कमी होण्यासाठी तुम्ही ह्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूकडे प्रार्थना करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या दिवशी विष्णू सहस्रनाम म्हणावं किंवा ऐकावं, किंवा हरिपाठ येत असेल तर हरिपाठ तरी ह्या दिवशी नक्की म्हणावा. भगवान श्रीहरी विष्णूंच्या एखाद्या मंत्राचा जप ह्या दिवशी नक्की करावा. काही फार मोठे वेगळे मंत्र माहीत नसेल तरी काही हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हटलात तरी सुद्धा तुमची साधना ईश्वरापर्यंत पोचणार आहे. त्या नामामध्ये तेवढी ताकद आहे. 27 तारखेला सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत आणि भगवान श्रीहरी विष्णूंची किंवा तुमच्याकडे पांडुरंगांची मूर्ती असेल किंवा पांडुरंगाचा फोटो असेल तर त्याची पूजा सकाळी सकाळी करावी. तुळशीपत्र अर्पण करावं. एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं काढत नाही, म्हणून तुम्ही आदल्या दिवशी काढून ठेवू शकता आणि एकादशीच्या दिवशी ती पांडुरंगाला वाहू शकता, म्हणजेच अर्पण करू शकता. त्याचबरोबर पिवळी फुलं जर तुम्हाला मिळाली तर त्यांचा आवर्जून पूजेमध्ये समावेश करावा. कारण विष्णू पूजेमध्ये पिवळ्या रंगाच्या फुलांचं खूप महत्त्व असतं. तर पिवळी फुलं सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करा. म्हणजे नक्की काय करायचं, तुम्हाला सकाळी लवकर उठून लवकर स्नान करून पांडुरंगाची पूजा करणं शक्य असेल तर करा. जर तुम्हाला कामावर जावं लागतंय, सकाळी तुम्ही पूजा करत नाही, तर संध्याकाळी केली तरी सुद्धा चालेल. अगदीच सुरुवातीला म्हटलं तसं विष्णू सहस्रनाम किंवा हरिपाठ किंवा भगवद्गीतेचा 15वा अध्याय यापैकी काहीही ऐका किंवा म्हणा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अधिक मासामध्ये दानधर्म करणं. आणि तो एकादशीला जर तुम्ही करणार असाल तर त्याचं महत्त्व पुण्य कैक पटीने अधिक होतं. ह्या दिवशी गाईला चारा खाऊ घालणे, वस्त्रदान, अन्नदान, गरजूंना गरज असणाऱ्या वस्तूचं दान करणं, पक्ष्यासाठी पाणी बाहेर ठेवणं किंवा धान्य ठेवणे, ह्या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. साध्या गोष्टी आहेत ज्या केल्यामुळे आपल्या पुण्यामध्ये भर पडणार आहे. तुमच्या गॅलरीमध्ये उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे तुम्ही पक्ष्यांसाठी छोट्याशा भांड्यामध्ये पाणी भरून ठेवू शकता. त्या मुक्या जीवाची तुम्ही तहान भागवू शकता. हे मोठं पुण्यदायी काम आहे. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावून तुळशीची पूजा नक्की करावी. काही गोष्टी मात्र ह्या दिवशी करू नये, म्हणजेच
तामसिक अन्न भोजन करू नये, वादविवाद, घरात भांडण करू नये, कांदा लसूण यांचा आहारामध्ये समावेश करू नये, सात्विक जेवण करा आणि खोटं बोलणं, कुणाला फसवणं ह्या गोष्टीपासून दूरच राहा. मंडळी, एकादश ही फक्त उपवास करायची तिथी नाही, तर मन, शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचा दिवस मानला जातो. अधिक महिन्यात ही साधना केल्याने मन स्थिर होण्यास आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते. असं होतं ना की कधी-कधी कामावर जायचं मनच होत नाही, काम करायची ऊर्जाच नाही किंवा काही नवीनच करावंसं वाटत नाही, असं बऱ्याच जणांना वाटत असेल. पण ह्या एकादशीच्या व्रतामुळे एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये येते आणि ह्या गोष्टीचा अनुभव प्रत्येकाने घेऊन बघावा. भक्तिभावाने जरी फक्त विठ्ठल विठ्ठल असा नामजप तुम्ही एकादशीच्या दिवशी केला तरी सुद्धा तुमच्या विचारामध्ये होणारा बदल नक्कीच तुम्हाला अनुभवायला मिळेल. पण नाव घेताना मात्र कुठलेही स्तोत्र म्हणताना किंवा ऐकताना पूर्ण एकाग्रतेने लक्ष केंद्रित करून ऐकणे गरजेचे आहे. नाहीतर इकडे आपण माळ जप करतोय आणि मनात वेगळेच विचार आहेत, तर त्या जपाला काहीच अर्थ उरणार नाही. फक्त तुम्ही तुमचा वेळ कुठेतरी घालवताय असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे जप करताना मन एकाग्र करून जप करा. त्या प्रत्येक नामाकडे तुमचं लक्ष पाहिजे. आतून मनातून ईश्वराबद्दल प्रेम पाहिजे. इतक्या श्रद्धेने जर तुम्ही एकादशीच्या दिवशी ईश्वराचं नाव घेतलं तर तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मान्य आहे, ही गोष्ट लगेचच जमणार नाही, कारण आपण जेव्हा जपमाळ हातात घेतो किंवा ईश्वराचं नाव घ्यायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात आणि आपलं मन भटकतं. सगळ्यांचंच मन असं भटकतं. पण जसं मन भटकतं हे लक्षात आलं की पुन्हा ते जागेवर आणायचं आणि पूर्ण एकाग्रतेने मन ईश्वराच्या नावामध्ये तल्लीन करायचे. हा एक अभ्यासाचा भाग आहे. हळूहळू प्रॅक्टिस करून ही गोष्ट जमेल. ह्या गोष्टीची सुरुवात तुम्ही ह्या एकादशीपासून करू शकता आणि आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवू शकता. माहिती आवडली असेल, पटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.